थकलेल्या दिवशी मनाला आणि पोटाला आराम देणारा एकच पदार्थ जो झटकीपाठ होतो म्हणजेच वरण आणि भात. हा हा हा, एकदम मस्त. तोच तर. चला पटकन बघूया कसं बनवायचं ते. छानपैकी कुकरला वरण भात लावला होता, तुरीची डाळ टाकली होती. शिजतानाच त्यामध्ये छानपैकी लसणाच्या पाकळ्या सोलून टाकल्या, अर्धा टोमॅटो टाकला आणि 1-2 हिरवी मिरची घातली. त्यानंतर हे बघा अशी मऊसूत मस्त डाळ 4-5 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. छान शिजल्यानंतर मस्त गोल 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 गरगरीत करून सगळं मिश्रण एकत्रित छान मस्त करायचं आहे. वरण खाताना मुलं कधी कधी लसूण बाजूला काढ, टोमॅटो बाजूला काढ, पण पोटात तर ते सगळं गेलं पाहिजे की नाही, छान हेल्दी. म्हणून आपण ही शक्कल लढवली. सगळं एकत्रच टाकायचं मस्त उकडताना आणि एकत्रित सगळं स्मॅश करून घ्यायचं. त्यानंतर पटकन कडकडीत असं ठेवायचं आपण पातेलं तापायला. त्यावरती जिरे मोहरीची फोडणी घालायची. छानपैकी तडाडली जिरे मोहरी की हळद घालायची, थोडी हिंग घालायची आणि मस्तपैकी आपण जे घोटून घोटून गोल गरगरीत फिरवलेलं जे बरबट आहे की नाही, हे बघा डाळीचं, छान त्याच्यात टाकून द्यायचं. आहा हा. त्यानंतर त्यावरती चवीपुरतं मीठ घालायचं. पाणी प्रमाणात घालायचं, जेवढं पाहिजे आपल्याला त्या प्रमाणात. मी तेलाची फोडणी घातली आहे. तुम्हाला तुपाची पाहिजे असेल तर तुम्ही ती पण घालू शकतात. चवीपुरतं मीठ घातलं की छानपैकी मस्त एकत्रित हलवून मिक्स करायचं आहे. मग एकजीव होतं छानपैकी. वरणाला मस्तपैकी उकळू येऊ द्यायची 1-2-5 मिनटापर्यंत. हे बघा छानपैकी वरण असं मस्तपैकी आपलं उकळलेलं आहे आणि असा मस्त वास येतो आहे. जेव्हा कधी भूक लागते, खूप थकलेलं असतं की नाही जीव, तेव्हा पटकन एकदम झटकीपट होतो तो वरण भात. मनाला आणि पोटाला दोन्हीला पण आधार देतो आणि पोटभर मस्तपैकी खाता येतो. त्यासाठी छानपैकी आता सर्व करून घेऊयात. आपलं वरण पण रेडी झालं आहे. मस्तपैकी हा राईस घेतला आहे, कोलमचा तांदूळ आहे. तुम्ही छानपैकी इंद्राणीचा पण घेऊ शकतात, जो असेल तो. छानपैकी तो प्लेटमध्ये सर्व करायचा आहे. गरमागरम मस्त वरण त्यावरती घालायचं आहे. तुपाची धार टाकायची, ज्याला आवडत असेल त्याने, नसेल आवडत त्याने नका टाकू अगदी. आणि छान लोणच्यासोबत तशी हिरवी मिरची घातलीच आहे आपण. एकदम सणसणीत मस्त टेस्टी झटकीपट आपला वरण भात रेडी आहे. हे बघा हा हा. चला करा बघू. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.